आता भरपूर असे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतात, व्यक्ती असतात, जसे एमपीएससीची तयारी करणारे, यूपीएससीची तयारी करणारे किंवा जॉब करणारे व्यक्ती सुद्धा असतात. त्यांना सुद्धा एलएलबी किंवा बीएलबी करण्याची इच्छा असते. तर ते कॉलेज हे त्यांच्या जॉब सोबत व प्रिपरेशन सोबत कसं ऍडजस्ट करू शकतात? तर बघा, लिगली बघायला गेलात तर तुम्ही नक्कीच करू शकता, पण काही गोष्टी आहेत ज्याचा विचार भरपूर लोक करत नाहीत. त्यामुळे ऍडमिशन घेतल्यानंतर प्रॉब्लेम येतात. जे लोक जॉब करत असतात त्यांना लॉ मध्ये इंटरेस्ट असल्या कारणाने त्यांची लॉ करण्याची इच्छा असते, किंवा जे मुलं एमपीएससी युपीएससी करत असतात त्यांनी या प्रोसेसमध्ये 3-4 वर्ष निघून गेलेले असतात, तेव्हा ते बॅकअप करिअर ऑप्शन म्हणून लॉ करण्याचा विचार करतात. तेव्हा यामध्ये चुका काय होतात बघा. पहिली म्हणजे अशा कॉलेजला ऍडमिशन घेणं जिथं 75% अटेंडन्स कंपल्सरी आहे. बरेचसे विद्यार्थी कॉलेजचं नाव चांगलं आहे म्हणून ऍडमिशन घेतात व थोड्या दिवसातच कॉलेज सोडून देतात. याचा तोटा कॉलेज आणि विद्यार्थी या दोघांना होतो, कारण या दोन्ही गोष्टी म्हणजे जॉब आणि कॉलेज किंवा एमपीएससी युपीएससी तयारी आणि कॉलेज मॅनेजच होत नाहीत. अटेंडन्स कंपल्सरी असलेल्या कॉलेजमध्ये तुमचा अर्धा दिवस जातो लेक्चरमध्ये, आणि त्यानंतर असाइनमेंट असतात, प्रोजेक्ट असतात, वायवा असतात. त्यामुळे नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही खरंच या गोष्टीसाठी किती वेळ देऊ शकता याचा नीट विचार करून मगच ऍडमिशन घ्या. मोस्टली असे विद्यार्थी ज्यांना दोन्ही गोष्टी मॅनेज करायच्या आहेत ते अशा कॉलेजला ऍडमिशन घेतात जिथे अटेंडन्सचा नियम कंपल्सरी नाहीये, जेणेकरून परत त्यांना कॉलेज सोडण्याची वेळ येत नाही.